नमस्कार मित्रांनो, मी हार्दिक करत तुमच्या सर्वांचे स्वागत करतो आपल्या मराठमोळ्या यूट्यूब चॅनल हार्दिक करत व्लॉग्सवरती। आणि आज खूपच दिवसानंतर महिन्यानंतर आपण व्लॉगिंग करतोय। आणि ह्या जागेवर येण्याच्या अगोदर रस्ता बघून मला वाटलं की इट इज वर्थ ऑर नॉट, म्हणजे इथे येऊन मला काहीतरी फायदा होईल त्याचा, किंवा मला काय बरं वाटेल की नाही मला असं वाटलं होतं। बट आल्यानंतर असं वाटते की मी स्ट्रगल केले येण्यासाठी, बट ते फायदेशीर झालं। आणि ही जागा खूपच सुंदर आहे आणि भरपूर अजून अंडररेटेड आहे, म्हणजे मला वाटते अजून सोशल मीडिया इथे पोचलेले नाही आहे। तर आपण दाखवूया तुम्हाला ही जागा। हे बघा, तर मित्रांनो ही आहे श्री छत्रपती शिवाजी महाराज मंदिर शक्तिपीठ, भिवंडीमध्ये आहे आपल्या। हे बघा, खूपच सुंदर आणि खूपच सुशोभित आणि एक नंबर वस्तू नाही म्हणता येईल, एक नंबर दिसायला मंदिर आहे। सॉरी, माय मिस्टेक। आणि खूपच चांगलं कन्स्ट्रक्शन केलेलं आहे। आणि एंट्री बघा, ही मंदिराची एंट्री आहे आणि हे पहिलं शिवाजी महाराजांचं मंदिर आहे। सो आता आपण एंट्री करूया इथून। आणि गर्दी सुद्धा कमी आहे आणि आरती आहे, आता आरती सुरू होत आहे। आणि हे बघा, एकच नंबर, एकच नंबर, एकच नंबर, खूपच। बाकीच्या आरतीसाठी जायचं लगेच आपण मंदिरात महाआरती चालू करतो। आलेल्या सर्वांशी करताना विनंती असेल, आपण गुरुद्वार आपला गुरुद्वार मंदिर फिरत असाल तर प्लीज आपण सर्वांनी लगेच महाआरतीसाठी मंदिरात जायचं। मंदिरात आरती आहे, आपल्याला आरतीचा मान सुद्धा भेटत आहे, म्हणजे आरती अटेंड करायला भेटते। सो आपण जाऊया आता आरती अटेंड करूया। सर्वांनी या सभामंडपामध्ये आपण शांततेत उभं राहायचं आहे। आपण राजांची महाआरती चालू करतोय। शिवाजी महाराज की जय। पुण्यश्लोक छत्रपती शिवाजी महाराज की जय। धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय। भारत माता की जय। सनातन हिंदू धर्म की जय। सुख करता दुख हरता वार्ता विनाशी, दुर्गी दुर्गी प्रेम रूपा जयाची। सर्वांगी सुंदर उतिके दुराची, कंठी धरे माळ मुक्ता भराची। जय देव जय देव जय मंगल मूर्ती श्री मंगल मूर्ती। दर्शन मात्रे मन कामना पूर्ती। जय देव जय देव रत्नाघाती भरा तुमरवली कुमरा। चंदनाची रूपी तुम तुम केशरा। दिव्य जलता मुकुटा शोभा शोभारा। गुरुजुनकी नो फूले चरणी हावरिया। जय देव जय देव जय मंगल मूर्ति मूर्ति मंगल मूर्ति। दर्शन मात्रे मन कामना पूर्ति। जय देव जय देव लंबोदर पीताम्बर परिवार बंधना। चरण सोना वक्र तुंग नयना। राज रामाचा वरपाई सदना। संकटी पावावे निर्वाणी लक्ष्मणु सुरवर वंदना। जय देव जय देव जय मंगल मूर्ति श्री मंगल मूर्ति। दर्शन मात्रे मन कामना पूर्ति। जय देव जय देव लौकिक विकराला ब्रह्मांडी माला। विजय कंठ काला त्रिनेत्री ज्वाला। लावण्य सुंदर मस्तकी भाला।
तिथे आरती चालू आहे आणि हे बघा इथे पूर्ण मंदिराच्या चारी बाजूला महाराजांच्या स्टोरीज, कथा महाराजांच्या इथे आहेत. म्हणजे जन्मापासून बघा आणि सर्व कथांचा सार इथे लिहून दिलेला आहे. सर्व महाराजांच्या कथा इथे आहेत हे बघा. आणि इथे हत्यार शिवकालीन वाघनख, तलवार आणि पुन्हा इथे मग कथा चालू होतात वेगवेगळ्या. तुम्ही नक्की विजिट करा, खूपच सुंदर प्लेस आहे आणि लवकर आलात तर बरं होईल. बिकॉज मी आलेलो माझ्या दुसऱ्या कामानुसार उल्हासनगर येते आणि मला 3 वेळा मी भिवंडीला येऊन गेलो, पण तिथे मला यायला नाही भेटला आणि आज शेवटी टाईम मिळाला आणि आलो इथे आणि खूपच सुंदर वाटलं मला. म्हणजे खूपच सुंदर. इथे सुद्धा काही वस्तूंचा संग्रह केलेला आहे. जामदड तलवार, तेगा तलवार, दांडपट्टा, चिलकत आणि भाले. मग नंतर पुन्हा स्टोरीज. साठी तुम्हाला भरपूर अशा वस्तू भेटतील आणि महाराजांची मूर्ती सुद्धा भेटतील. पेंटिंग्स आहेत.
इथून मित्रांनो तुम्ही बुरुजावर सुद्धा जाऊ शकतात. हे बघा, हे असे बुरुज बनवलेले चारही साईडला, चारही साईडला बुरुज आहेत. आणि हे बघा आणि हे बुरुज आहे. तर मित्रांनो इथे भरपूर अशी पार्किंग आहे, पार्किंगचं काही टेन्शन नाही आहे. आणि हे बघा, हे मंदिराचं बुरुज आहे जे चारही बाजूने, आणि हा मंदिर आहे. सो खूपच चांगलं असं मंदिर बनवलेलं आहे महाराजांचं. आणि मी निश्चितच सर्वांना सांगेल की सगळ्यांनी या आणि व्हिजिट करा, खूपच सुंदर. तर आता आपण इथून निघूया, बिकॉज आपल्याला अजून खूप लांब जायचं आहे. आणि ॲक्च्युली मी ड्रोन आणला नाही, नाहीतर ड्रोन शॉटसुद्धा घेतला असतं, तुम्हाला दाखवलं असतं. बट नेक्स्ट टाईम नक्कीच ड्रोन शॉट घेईल आणि तुम्हाला दाखवेल. तर मित्रांनो, हे मंदिर आहे भिवंडीमध्ये, आणि इथे यायचं असेल तर तुम्ही मॅपवर सर्च करू शकतात. आणि मी थांबत नाही आहे बिकॉज मला खूप लांब जायचं, अजून 3 तासाचा प्रवास आहे. आणि रोड खूपच खराब आहे आणि छोटा रस्ता असल्यामुळे मी न थांबता तर इथून निघत आहे. सो नेक्स्ट टाईम मी नक्की येईल आणि पुन्हा एक सविस्तर व्लॉग बनवेल. सो व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि जास्तीत जास्त शेअर करा. थँक्यू.